हॅलो, हाय. तुम्ही नवीन बाळाचे आई-वडील आहात का? तर हा रील तुमच्यासाठी आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा, की तुमच्या बाळाला बरंच काही शिकायचं आहे आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, की पहिले तुमचा आवाज त्याच्या कानावर पडणं गरजेची गोष्ट आहे. तुमच्या बाळाशी भरपूर बोला. विचार करू नका, की मॅडम याला कळत असेल का? मी काय बोलतो हे समजत असेल का? हा लक्ष देईल का? मी किती बोलू? मी शब्द-शब्द बोलू का? मी कसं बोलू? हे काहीही विचार न करता तुम्ही भरपूर म्हणजे वाक्यात बोलत राहा. तुम्हाला जे सुचेल ते बोलत राहा. संदर्भासहित बोलत राहा. म्हणजे जे काही तुमच्या डोळ्यापुढे असेल त्याच्याबद्दल तुम्ही बोलत राहा. लहान 1 दिवसाचं जरी बाळ आहे, तरी तुम्ही त्याला मायेने, हसून, तुमच्या आवाजामध्ये चढ-उतार, तुमच्या डोळ्यामध्ये चमक, तुमच्या चेहऱ्यावर हसू असायला पाहिजे आणि तुम्ही त्या बाळाशी बोलायला पाहिजे. 1 दिवसाचं बाळ जर रडतंय आहे, तर तुम्ही त्याला, "ओ गं शोना, का रडतंय पिल्लू? भूक लागली का पिल्लूला? थांबा, 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 मम्माला देतो मी, मम्माला सांगतो, बाळाला भूक लागलीये, दूध प्यायचंय." किंवा जर तुम्हाला लक्षात येतंय, की तर डिस्कम्फर्ट आहे त्याला आणि त्याने सुसू किंवा शिशी केलेली, सुसू केली, थांबा, थांबा, आपण नापी बदलूयात." सांगायचा उद्देश, की पूर्ण वाक्यांमध्ये बोला. विचार करू नका, की शब्द बोलू का, याला कळेल का? जेवढे शब्द बाळाच्या कानावर पडतील, तेवढं लवकर तो ते फिल्टर करेल त्याचं ब्रेन. फिल्टरिंग करेल आणि त्याच्यातनं तो शब्द शिकेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्लीज तुमच्या बाळांना, तुमच्या लहानग्यांना मोबाईलवर गाणी ऐकू नका. मोबाईल दाखवू नका, कुठलीच स्क्रीन त्यांना दाखवू नका. तुम्ही त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ घाला. नेचरच्या सानिध्यामध्ये त्यांना न्या. 1 सव्वा महिन्यापर्यंत लहान असतात बच्चू, आपण बरेचदा त्यांना बाहेरच्या एन्व्हायर्नमेंटमध्ये नेत नाही. त्याच्यानंतर तुम्ही चालू करू शकता, की त्यांना आजूबाजूच्या म्हणजे घराच्या बाहेर घेऊन निसर्गाबद्दल त्यांच्याशी बोला. निसर्गाच्या सानिध्यात त्यांना ठेवा. पण नो स्क्रीन ॲट ऑल. कुठली स्क्रीन नाही. टीव्ही नाही, मोबाईल नाही, गाणे ऐकणे नाही, काहीच नाही. ह्या 2 गोष्टी करा आणि बघा तुमचे चिमुकले फटाफट 1 वर्षाच्या आत बोलतात की नाही तर. अजूनही जर मी तुमचं लक्ष वेधून असेल तर मी आहे सपना अशोक डाके, कन्सल्टंट ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट.